तत्काळ आपण विधानसभेमध्ये एक मच्छीमार समस्येच्या संदर्भामध्ये विषय उपस्थित केला होता. नेमकं हे प्रकरण काय आहे? प्रकरण असं आहे की आपल्या इथं अप्पर मन्याडचं धरण आहे आणि तिथं वेगवेगळ्या मच्छीमारी करणाऱ्या संस्था निर्माण केल्या. संस्था कोणी करावी, कुठल्या समाजाच्या माणसांनी करावी याला काही बंधन जरी नसलं लोकशाही, तरी त्याच्यामध्ये काही प्राधान्य आहे की मच्छीमार पारंपरिक व्यवसाय करणाऱ्याला प्राधान्य दिलं पाहिजे. विशेषतः भोई समाज हा मोठ्या प्रमाणात गवणगावला आहे, घोटक्याला आहे, माळेगावला आहे. तो अनेक दिवसापासून त्या व्यवसायापासून दूर आहे, कारण त्या संस्थेवाले त्याला येऊ देत नाही. त्या लोकांना प्रवाहात घेतलं पाहिजे, एवढाच माझा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि माझ्या मतदारसंघात जिथं जिथे, तिथेच नाही, जिथे जिथे अशा पद्धतीचं होत असेल तर मला त्याच्यानंतर माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की, कारण मी प्रश्न मांडताना पूर्ण वेळ त्या प्रश्नाचा म्हणजे न्याय मिळू शकला नाही. त्यानंतर मला मंत्री महोदयांनी सांगितलं की चिखलीकर साहेब, आपण कधी पण वेळ काढा, सगळे तुमच्याकडची माहिती घेऊन मी पण डिपार्टमेंटच्या लोकांना बोलवतो आणि याच्यामध्ये मार्ग काढू. आणि भोई समाजाच्या लोकांना किंवा पारंपरिक मत्स्य व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांना संधी दिली पाहिजे. नाही, बोगस तर आहेत. संस्था या बोगस आहेत, एकाच कुटुंबातल्या आहेत, विशेष समाजाच्या नावानं रजिस्टर केलेल्या आहेत. तर ते मी अगोदरही म्हणलं ना, कोण्या समाजाने करावं याला बंधन नसलं तरी पण मुख्य समाज प्रवाद जो आहे तर त्याला ती संधी दिली पाहिजे.